पैलवान पडशील ना वरून. द्या ना काही बोलता राहता. इकडे आमले काम नाहीत सरत आणि तुम्हाला भल्लं शिल्लक बडबड करणं येते. या बरं पडदे द्यावर एवढे काढून. हे धुनच घेतो एकदाचे आणि धूळ आहेच याच्यावर. तरी आत्तातले बरं काही जास्त दिवस नाही झाले तरी किती धूळ आहे रे. द्या एवढे काढून बरे आले तर. ते तू रिकामे काम तूच करत बस. ते पैलवानगिरी करायची सवयच आहे तुला. त्या सोफ्यावर जडली पडली तर पाव आई काही म्हणतात मला पैलवान म्हणतात. मग आता पैलवानासारख्या हाफ पॅन्ट घालतं तर पैलवान नाही तर काय म्हणे. म्हण बाई शिटू मरे तू या ड्रेसवर जर चांगली नाही दिसत. मरे तू साडीत नाही तर त्या पंजाबीत साजरी दिसतो बाई. हा ड्रेस नाही साजरा दिसत बाई रे. आई आज साफसफाई होती म्हणून घातला. मला माहिती आहे तुम्ही आवडत नाही म्हणून तुम्ही जास्त घालत नाही. हा पण चलाच आहे ना म्हटलं जाऊ द्या आज घाला. झालं का बबड्याचं झालं का तिकडचं. नाही माय तो अंगण घासून राहिला माय बाई. खस खस घासून राहिला. घासणे ना अंगण. वहिनीने सांगितलं म्हणते बाई अंग चकचक करा हळदी कुंकू आहे म्हणला घास ना साजरं. मी बी निरमा नेऊन दिली त्याला उलशी. मी निरमा टाकू टाकू घास बरं साजरं निघते. हळदी कुंकाचा चालू आहे का दांगडो. हो रे हो संक्रांत झाली ना बरोबर आहे. त्या आमचा जोर हळदी कुंकाले नाही. आता महिनाभर टेन्शन नाही. घातल्या नवीन नवीन साड्या मेप केलं की निघालं. काय हो महिनाभर नाहीये या वर्षी. हळदी कुंकाची मजा तुम्हाला काय माहित आहे. आम्ही तर 12 महिने वाट पाहतो संक्रांतीची. मग हळदी कुंकाची किती मजा येते. कोणाच्या घरी जात नाही आपण पण तसं हळदी कुंकाच्या निमित्तानं जातो. मस्त मेकअप करायला भेटते. जवळच्या साड्या घालायला भेटतात. नाही तर तसं पडायला राहतात त्यात भारी भारी साड्या घेतल्या की. मग हळदी कुंकाच्या निमित्तानं घातल्या तरी जातात. तुम्हाला काय महत्व असणार याचं. पण जाऊ दे या वर्षी आम्हाला महिना भेटलाही नाही. काय 3-4 दिवस काय आहेत म्हटलं आता आपल्या घरचं करून टाकतो. चला आता मला हे झालं की जाऊ आपण वानं घेऊन येऊ. तरी काय म्हणते मला नको सांगू. आई संग जाय तू. एक सामान घेते 10 दुकानं फिरते. मी नाही येत तुला. पाय कशी करतात. दिनू तू तेच जाय दोघं जण जाय. मी श्यामाला घरी वागवतो. आम्ही दोघी जणी गेलो मग श्यामाली संग न्याय लागेल. आणि तो काही सुचू देत नाही कानात काही पाहू देत नाही घेऊ देत नाही. त्याच्यापेक्षा दोघं जण जा तुम्ही. मी त्याला घरी वागवतो. जाण घ्या आणि या. ते काय काय का लय आज का काय असं आहे का ठरेलच असते. शिटू डबे आणतो ना मग स्टीलचे. नाही नॅपकिन आणतो ना मग. नाहीतरी यावर्षी वस्त्रदान आहे म्हणतात तर मग नॅपकिन देतो ना. ते किचन नॅपकिन देतो नाही असं काय. मग तू म्हणत त्या रोजी डबे मला डबे आणतो काय. बरं जाय मग पाय मग बरोबर आणजो. हे बाय 30 नाही 30 बरं राहते पूर मगच. उरल्या तर काय घरी होते. काय झालं. अरे बाबा आली का. काय वो माय हा ड्रेस घातला की भल्ला बाई घोर आहे. बाबा गेलते ना कश काय आले काय माहित. घालत काय लेव काही सोंग करत राहतं. तरी का तुले एका लेकराची माय झाली ना. हे हाफ मिड्या घालतं. असे वेस्टर्न कपडे घालायले रोड पाहिजे. हे तोल्यासारखी डब साईज. काय दिसतो तू त्याच्यात. असं काय तुम्हाला विचारलं का मी. तुम्हाला विचारलं मी कशी दिसतो ते. अरे चांगलं तर म्हणतायत नाव ठेवता येतात. आणि मी कोणती झाडी आहे मोठे. काय चालू आहे धाम तू कोण गेली सुनबाई अंदर. तिनं तिची ती मिडी घातली सबाई काढली तिनं. ते तिला वाटलं तुम्ही वावरात जा म्हणून मग ती केली घरात. काही नाही तुम्हाला आले बाई आज लयच लवकर आले. अरे पाणी दिलं का तू अमोल सांगू. पण दिलं काही नाही. पाणी प्यायला आलो बा घरी. दे पाणी दे प्यायले माहिती बॉटल भरून दे. पाणी पाण्यासाठी मला वावरातून घराला घ्यायला लागलं शांत. काही ध्यान ठेवायचं जरस. माय सांगू ध्यानच नाही. बाटल भरली ना मी मागा आणि तीच ठेवली बरोबर आहे. थांबा देतो आणू. शिटू जा आवर तू तुला बरोबर. आणू जा बरं दोघं जण घेऊन या बरं बाना. शिटू आवरून घे बाई पटकन. मग एकाच दिवशी होते पाय. सकाळी काकूच्या घरचं आहे इमलीच्याही घरचं आहे. मन करणं सकाळच मनी आहे. तिघीच्याही घरचं सकाळच आहे. मग आपल्या घरचं सकाळी म्हटलं की कोणी कोणाच्या घरी जात नाही. मग काही आज ना जा तुम्ही बरोबर. मी संध्याकाळचं काही खिचडी लावून देईन नाही तर स्वयंपाक करून घेईन. आज संध्याकाळीच करून घेऊ. बाबूची लुटही होई आणि तेच हळदी कुंकू होते. काय म्हणे मग ती बाई काय म्हणे. येईन बाई जरा मला रातच दिसल्या या बारीनं. नाही तुला म्हणलं काही रागी म्हणलं का. ती बाई बाबा मरत नाही जबाई बाची व्हा लागत होती भेट नाही. आता इतकी झाकट पडलो थांबला आपण. पण काही आले मध्ये मग आता मुक्काम करणं आपल्याला की बरोबर वाटलं या बारीनं नाही. थांबा लागत होतं जवळ रागी येईन का म्हणतील का.
की आली न भेट नाही घेतली. फोन किती लावले बरं आपण? हा, फोन घेतला नाही त्यानं. म्हणजे समजतं आपण की आलो बा आम्ही तुमच्या घरी, या. किती कुठे नेमके काही सांगलं का बाईनं? काय माहित बाई, इली काही माहित नव्हतं, योगली काही माहित नव्हतं. बाहेर गेले करे ते. ती लावले फोन, पण पाहुण्यानं काही फोन नाही उचलले. काय सा बाई काय आहे तर. जाऊ दे, इन बाई फुगेल भाई बाई फुगेलच होती ना. ओ माय, आपण आपलं ना असं आहे ते उठ सुटायच्या काही हा, आपण जास्त नव्हतं लागत आता. काऊ म्हणलं का तुला त्या बाईनं काही? त्या म्हण लागत होतं आम्ही भेटी पुरता आलो बा पुरीच्या, असं लागत होतं तुझ्या. अव माय, हे तिसरात झाल्यावरती पाय धुत नाही का, ती हाय त्याच्या इकडे पद्धत. आपल्या माझ्या अंग नव्हती काय, मनाच्या घरची नव्हती गेली का मी, ती सक्रात झाल्यावर मोठ्या मी गेलती. तसं आहे ना मा, तिच्या पद्धत आहे. सांगा आता या योगिता ना, सांगा ना तो लागत का? हा, काहीच करत नाही हे पोरगी नेरा. हा, म्हणजे मग आता नाही लागत होतं का आपण काही? नाही, आता 2 दिवसात जा लागते. या अमावस्याच्या पहिले ते पाय धुवाले, आणि ते साखर भेट नाही मा काय माय, संक्रांतीचे इनीचे पाय धुन एक पद्धत राहतात माय बाई, न्याऱ्या साऱ्या. तिच्या घरी हाय म्हणे सुमनी मले, म्हणे असं तो बोलली कोणते कोण लागे मले. म्या म्हणलं बाई चांगलं, म्या म्हणलं माय आमच्या इकडे काही पद्धत नाही आणि आम्हाला काही त्यातलं माहित नाही, असंच म्हणलं म्या. मी म्हणलं तुमच्या इकडे काय पद्धत असेल तर सांगा मले, मी ते कापरी आणतो म्हणलं समज. तसं कायले म्हटलं मग, होली होला लागत होतं. आपण फोनवर विचारलं असतं योगिताले, नाही त्या बाईला विचार लागत होता देवकी बाईले, की काय असते बा, काय आण लागते नाही. त्या बाईले काय म्हटलं डायरेक्ट आमच्या इकडे पद्धत नाही, तेली असं वाटीन येईल करायचंच नाही. तू ना, तुला डोक्षच नाही. राग आला असेल त्या बाईले. हो ना, मी का नाही म्हणलं कधी पहिले, म्हणलं ना म्या. फक्त म्या म्हणलं आता तुमच्या इकडे काय काय ते मला सांगा, असं म्हणलं म्या. आवा कवा आली कवा? मोठ्या बाई आल्या वाटते. हो बाई, आलो ना माय, रात्रीच तर आलो. चहा चालू आहे का? घ्या ना वहिनीच्या, वहिनीला दे ना. नाही, मला काही चहा घे नाही पाहिजे. रात्री आल्या का लय उशीर झाटे मग. सकून मला दरवाजा उघडा दिसला म्हणून आली मी तर. सोनीची होती पण मॅनला जाऊ देत, धंद्याचं असेल काही, मलाही धंदा राहिलता. काय म्हणे योगिता, कस काय ते पुशेलेच आली. हा कायच माय, चांगलंच आहे. हं. गेलो माय आम्ही उभे, तरी संध्याकाळचं निघता उशीरच झाला. जवळ बाई घरी नव्हती, भेटीसाठी थांबलो पण काही ते आणे आणि भेटके झाली नाही. मग शेवटी आम्ही चालला आलो. म्हणलं मोठ्या बाई त्याच्या अंग ना ते पाय धुवायची पद्धत आहे बिचारा, ती सक्रात झाल्यावर ते पाय धुवायला जातात की नाही, तर आपल्याला झाला की आता सकाळी परवाच जायला लागेल. तर ते मासंग चालसान का, समाधी माय आणू हे ते करू. होय म्हटलं हे पा, ज्योत्स्नाले मोनाले फोन लावा, पोट्ट्या येतात. मग पोट्ट्या काही करू सुरू लागतो तुम्हाला, आणि ते सगळं पद्धतशीर न्या म्हटलं वहिनी हे पा, म्हटलं वहिनी त्याच्या इकडे ते पद्धत आहे पाय धुवायची, तर ते समज करा बा तेवढं, जा मग दोघी जणी. मी काय म्हणतो, ज्योत्स्नाले फोन लाव, हा मोनाले फोन लाव, मोनाच्या इकडे आहे ना ते पद्धत, मोनाले माहित आहे मग. हा, मोनाले घे बोलव, येणं होते का नाही तर फोनवर विचारतील ते पोरीचं काय आहे मिळतं. मग ये होतं मग मी तिला घ्यायला जातो, घ्यायचे सगळं सांग जा बा, ते तेवढं करा बा. ते त्याच्या इकडे हाय म्हणतात वहिनी पद्धत. ते कसं आपली काही नाही, आपल्याला माहित नाही. ते सकाळ फुगाफुगी नाही झाली पाहिजे, ते तिच्या सासून वनलं म्हणते. तुम्हाला तेवढी नाही माहित काय, सांगा आता काय करावं, आता आपल्या इकडे पद्धत नाही. हो मला माहित आहे, माहेरात आहे ना. काय मनाला विचारायला लागत नाही. मा वहिनीला फोन लावतो मी, शांता वहिनीला फोन लावला की शांता वहिनी पण सांगतात. माहेरात आहे ना ते पद्धत माय, हो सुनाईचे माया येतात आणि ह्या प्रिवाले माया जातात. हो, पतीचक्रातले तिळवा करतात पुरीच्या घरी जाऊन. ते आपल्या योगिताच्या याच्या आपल्याला नाही, पण ती सासूचे पाय धस लागतील. मी म्हणतच होती की तिच्या इकडे हाय का होते पद्धत. माहेर आहे ना ते, मला माहित आहे समज. ते आपल्या गावात नाही पद्धत, हेंद्र लोक सारे आपल्या गावातले. माहेरात सगळं आहे. हे पाय काय घ्यायचं आहे ते लवकर लवकर घे, काय जास्त झांबल करशील ना मग मी चला जाईन, तू बस जो घेत मी तर मग काम करून. आता मुकाट्यानं माय मागे मागे या काय, ते बोलायचं होतं ते पुऱ्या वर्षभराचं तुम्ही साडी बोलले मला काय, पैलवान अंजाई हॅस आईच्या पुढे एवढं बोलायची काही गरज नव्हतं मला. आता एक शब्द जर इकडे तिकडे बोलले तर विचार करून ठेवा. लोक तिळगुड घ्यान गोड बोला म्हणतात, मी तुम्हाला कडकडू कारलेच खाऊ घालीन वर्षभर. चला मुकाट्याना. या बाई, काय दाखवू सांगा. वाहनासाठी उत्कृष्ट अशा नवनवीन वस्तू आपल्याला आलेल्या आहेत. हा दादा, वाण्यासाठी ना मला चांगलं काहीतरी दाखवा. म्हणजे असं डब्यातून वगैरे आहे का काहीतरी वेगळं, आहे का असं काहीतरी वेगळं भांड वगैरे छान आकाराचं हळदी कुंकात द्यायसाठी.
हो हो, नवीन नवीन आलेले आहेत बघा, ग्लास आलेले आहेत इथं वेगवेगळ्या याचे. वाट्या बघा, वाट्या किती छान आल्या, प्लेट्स बघा. का होय मॅट डोक्षीची, तू तर वस्त्रदान आहेस म्हणून नॅपकिना देऊन राहील तिनं, कोणत्या किचनच्या नॅपकिना? स्टीलच्या दुकानात नॅपकिना शोधतो का तू? चुप बसा नावा, तुम्हाला समजते का काही? सगळंच पाहते. जे वस्तू चांगली भेटली, जे चांगलं भेटलं ते घ्यायला लागते. नॅपकिना म्हणजे नॅपकिनच घ्यायला लागतात का? मी स्टीलचं पाहतो काही, स्टीलचं जर चांगलं नाही भेटत तर मग नॅपकिना घेतो. हो, यावर्षी वस्त्रदान आहे तर पाहते ना, काहीतरी कपड्यातूनच घेते छान. अरे देवा, ही मॅट बाई कपड्याचं देतो ते स्टीलच्या दुकानात, त्या दुकानदाराला म्हणते वेगवेगळ्या आकाराचे भांडे दाखवा. खरंच कमाल आहे वा. काऊन हे बाईची जात तयार केली रे तुम्ही? केली तर केली, हे असं डोकं कोण घातलं याच्यात? हे काही घ्यायचं असलं तरी म्हणतात पाहून घेऊ द्या, पाहायला काय चाललं. केले घ्यायचं अल्लं बसते, हे पाहतात अल्लं. बापरे भाऊ, एखादा स्टूल भेटते का आपल्याला? स्टूल असला तर बरं राहील, उभं राहू पाय दुखतील. अरे ए सुधीर, भाऊसाठी स्टूल आण. पाणी दे भाऊला. चहा घेता का साहेब? मॅडम, तुम्हाला किती लागतील वाहनाचं म्हणजे? जवळजवळ मला 30-35 तरी लागतीलच. 5-6 शिल्लकच घेईल. अरे बापरे, मोठं गिराईक आहे. अरे ए रामू, चहा सांग साहेब, चहा सांग. 2 कप सांग, चांगला सांग बाशी. बसा ना साहेब तुम्ही. मॅडम पहा ना, हे पहा, आपल्या दुकानात वेगवेगळं सगळ्या प्रकारचे भांडे आहेत. चमच्यापासून वाटा, प्लेट सगळं आहे. गंज, छोट्या गंजुल्या, चहाचं दुधाचं भांड. नाही, चहा दुधाचं भांडं नको. मला असं प्लेट मध्ये दाखवा बरं. वेगळ्या आकाराच्या प्लेट आहेत का? हो ताई, बघा ह्या प्लेटा बघा ताई, एकदम आक वेगळा आहे, याला अष्टकोनी आकार आहे ताई. कोणाला द्याल ना हळदी कुंकात बायकांना, तर बाया घरी बघतील ना, तर वर्षभर तुमची आठवण काढतील. क्वालिटी बघून घ्या. दाखव ना, दाखव तू, 100 बळकर एक क्वालिटी दाखव. तर हातावर तुरी देऊन हे जाते शेवटी कपड्या दुकानात आणि घेते नॅपकिन ऐकत. काऊन की वस्त्रदान आहे ना, तू दाखव तिले. अरे बापा रे, दिनू हाय का पोरा सुट्टीसाठी? नाही नाही पप्पा, मी चाललोच होतो बाहेर. चाल द्या तुमचं. एवढ्यासाठी दिवस झाले तयारी चालू आहे. तो तयारीनच बेदम झाला. त्यानंच केली सारी तयारी. बाबा, अहो रे बा, पाय रे श्यामा, पाय शिवम काय म्हणते तुले बा म्हणते. कमी ना, शिवमची लूट करायला लागेल ना. हो, आमच्या घरची आहे ना आता, सकाळ आहे आमच्या घरची. सकाळ आमच्या घरी येतात सगळे जण. श्यामा, तुले आवतात हाय रे बापा. काय घातलं हो माय बाई? हे शिटू, ते मुकुट नाही आणलं का? ते मुकुट घाला सर्व दिसत जाय ते. काकू राऊस नाही देऊन राहिला, काढूनच टाकते. तिच्याकडेही पाडले त्यानं तो इनवाशानं. कितीच आहे बरं, पण ठेवूनच नाही राहिला डोक्यात. श्यामा, घालू का ते? राहू दे माय बाई, ते घातलं की तो काही राहत नाही. लढ काढू फेकते. राहू दे, जाऊ दे. आला कसा खुश असताय आता बसेला आहे तर. का हाय श्यामाला काय करायला लागते? लुटा सगळे श्यामाले लुटा. तो हारच तर माय मुला मुलीनं घातला गयात. आता यात भुलली नाही तर मस्त टाके. पोरगीच दिसून राहिला श्यामा. श्यामा, तू पोरगी आहे का? पोरगीच घातला. तिच्या मायनंच आणला माय ड्रेस तो. हा छान आहे ना, असं थोडी असते मुलाचं आणि मुलीचं काय वेगळं थोडी असते. असा तिचाच ड्रेस आहे त्यांना. तिथं सगळे ना काकू मस्त म्हणजे दुकानाच होतं असं. सगळं बाळाच्या तिचं सगळं सामान होतं त्याच्यात. तिथूनच आणला मी हा पण हाराचा, हातातलं ते मूठ सगळं मिळालं तिथे. आजकाल आता समजायला माहित आहे ना, करतात तर बरोबर आहे त्याचं. सिजनेबल दुकानं लावतात असते लोक. मग काय आता मोत्याचं सामान ती बाय घालतात ना माय बाई. मग काय तर माय लाईने भाव जाईन. तिचं पहिलं होतं मागच्या वर्षीची गोष्ट. तो शांताबाई तुम्हाला दाखवते की मी फोटो. तिथे साधीनं हार घातली होती माहिती, ते बाजूबन कंबर पट्टा सगळं म्हटलं ते हलक्या दागिन्याचाच. आणि मग ते फुलाईचं घातलं माहिती खेपतो ते बदललेच माय बाई. सांगा थोडे पैसे घे, काही नाही एका दिवसापुरतं झालं. पडलं तसंच ते फोटो पाठवलते ना मला. हो होत. अरे कोणाला लूट करायला हे कसं मांडूनच ठेवला. तेच नाले पाय ना काय घाई झाली लुटायची. लहान लेकरूच आहे तो. थांबू माय, लहान लेकरूच राहतात आपल्या टायत राहिले. पिंकीच तर नाही म्हणे का? पिंकी झाली का मोठी की तू आता? नाही ना काकू, मी नाही थोडी म्हटलं येतो म्हटलं होतं ना. म्हटलं बस मी अभ्यासच करू येईल म्हटलं, एवढं झालं की येतो असं म्हटलं ना काकू. मी नाही म्हटलं थोडीच. मी म्हणलं काय माहित माय आता लय मोठी झाली का पिंकी? मोठीच झाली आता का? थांब चॉकलेटची घाई आम्हाला झाली सगळे. दादा दीदी घेत असतात. थांब, तसं नाही करायचं, थांब. अरे का शिटू, आजीला नाही बोलावलं का? बोलावलं ना आई, तुम्ही गेलता ना आजीला बोलवायला? हो बोलावलं ना, येतात ना. चांगलं ना आते बाईले. का हो निधी, तुझी मम्मी नाही आली? माझी मम्मी येणार आहे ना.
हळदी कुंकाची तयारी सुरू असेल तिची मम्मी करते माय हळदी कुंकू. नाही त्याच्या घरचं परवाच्या दिवशी आहे. सांगितलं मला त्या ताईनं. अंका शिटू त्या साजरी अशी मस्त साडी कोण नेसली हो माय? ते काय ड्रेस घातला होतो? अहो काकू आमच्या घरच्या हळदी कुंक झाली ना मी. लुगडं आणलं मी 4000चं. माय बाई हो ते लूट आज आहे माय हळदी कुंकू काय आहे आमच्या घरचं. तिला म्हणलं एखाद दिवशी घ्या बाया येतातच तर म्हणे नाही ते एका दिवशी गोंधळ होईल. आता उसं काय आमच्या घरी हळदी कुंकू आहे माय बाई. शांततेवाला आहे आमच्या घरचं काम. स्टेप बाय स्टेप झालं पाहिजे सगळं. आपलं कसं एकात एक असते पण आता नाही माय. आता सगळं कसं पद्धतशीर झालं पाहिजे. आज आता हे लुटीची तयारी. सकाळी माय बहीण साडी आणली ती 9वारी साडी ती इकत आणली माय बाई. 3000ची का 4000ची काय सांगते काय तर सकाळी आता त्याची तयारी हळदी कुंकाची. तिला म्हटलं आजच घे उरकून कामात लेकरू लहान आहे रात होऊन जाते. नाही 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 मग एकाच दिवशी सगळं वेगवेगळे फोटो निघाले पाहिजेत ना. शांताबाई तुम्हाला नाही समजत. स्टेटस ठेवा लागते अलग अलग. आज मग श्यामचं बोरनान म्हणून स्टेटस जाते. उद्या स्वीटूचरचं हळदी कुंकू म्हणून स्टेटस जाते. तुम्हाला काय समजते हो माय? तुम्ही तर बघ ती सक्राच्या दिवशी बायाची वटी भरायला भेटणार झालं हळदी कुंकू. तसं थोडी असते. आग्या नेर नेर पाहून आई लवकर टिक्का करायची लूट आता. आहो फोटो घ्या ना आमचे. हो हो रे बापा दिनू फोटो घे पहिले. पोरग राहिलं तर फोटो घे साजरे त्याचे त्याच्या माये घे फोटो. लेकरो या पुढे पुढे. टिक्का लाव ना वाट्याले आरती घे ना. हो हा श्यामा इकडे पा श्यामा तिकडे पाय तर बाबा फोटो काढते. फोटो काढतो. फोटो तर माय भल्ला आवडते माय बरोबर पोजही देते माय बाई. फोटो काढते म्हटलं बरोबर फोनाच्या इकडे पाहिजे. आय पोट्टे हो जा ना उभी राहते ती. लेकरायचं असतं खेळ आहे हा. जा जा माय बाई माय ना टिक्का पाय ना कुकडे लावला गोल लावतात का उभा लावायचा पोरग होईना तुरीला लावतात गोल टिक्का उभं करते. राहू दे आता ते लाल होईन त्याचं कपाळ सगळं. टाक माय बोरो येते टाक. लुटा रे लुटा लेकर श्यामाला लुटा. ए लुटा लुटा या रे या श्यामाला लुटा.